गोंधळलेल्या अवस्थेत मुलं येतात आणि त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्यांचा फोकस नाहीये. तुमचं सक्सेस येण्यासाठी तुम्हाला अनेकदा फेलही व्हायला लागतं. विद्यार्थ्यांनी आपलं जे पोटेन्शियल आहे ना ते ओळखून त्या कोर्समध्ये खूप जाणं गरजेचं आहे. अनेक योजना गव्हर्नमेंटच्या आहेत. पारंपरिक कोर्सेस आणि स्पर्धा परीक्षेमुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती होत नाहीत. सगळे कॉलेज हे 100% कमर्शियल झालेले आहेत. म्हणजे इकडे गव्हर्नमेंट सांगतं की तुम्हाला आम्ही ही योजना देऊ, ती योजना देऊ, पण प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना कुठलीही योजना मिळत नाही. ग्रामीण भागात शाळेतून कॉलेजमध्ये जाण्याची जी फेज असते ती किती अवघड आहे. पालक पण ते ग्रामीण भागात असतात. तुला केलं तर अधिकारीच होईल, तुझा लागेल ती मदत तुला करतो. गाव पातळीवरती ईर्ष्येवरती एखाद्याला नाही हे झालं म्हणलं तू पण होऊ शकतो म्हणून पालक पण त्यांना कधी कधी मोटिवेट करतात. आणि मुलं आपली क्षमता बघत नाही. इम्पॅक्ट ह्यांच्या शिक्षणावर होतो, ह्यांच्या शरीरावरती होतो आणि ह्यांच्या मानसिक गोष्टीवरती सुद्धा होऊ शकतो. नमस्कार, मी प्रियदर्शनी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे द प्रिया शोमध्ये. खरं तर 10वी-12वी झाल्यानंतर काय करायचं असा प्रश्न आपण लहानपणापासून मुलांना विचारत असतो. कधी ॲस्ट्रोनॉट व्हायचं असतं, तर कधी डॉक्टर व्हायचं असतं, कधी इंजिनियर व्हायचं असतं, तर कधी वकील व्हायचं असतं. मुलांची असे असंख्य उत्तरं येतात. पण ही उत्तरं देणारी मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा 10वी-12वीमध्ये आल्यानंतर ते प्रचंड कन्फ्यूज होतात आणि अल्टिमेटली डॉक्टर किंवा इंजिनियर या सगळ्याची ते तयारी करायला सुरुवात करतात. पण त्याच्या पलीकडे जाऊनही तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये शिक्षण घेता येतं आणि तुम्ही जरी ग्रामीण भागातील असाल तरी हे शिक्षण तुम्हाला ॲक्सेसेबल आहे. हे मी सांगत नाही आहे. तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडंट हेल्पिंग हँडचे संस्थापक कुलदीप अंबेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेले. कुलदीप, स्वागत आहे तुमचं मॅथ्स वुमनमध्ये. जसं मी म्हटलं की मुलींना शिक्षण तसं सरकारने मोफत दिलेलं आहे, तर 11वी-12वी नंतर हे शिक्षण खरोखरीच मोफत आहे का? सुरुवातीला सांगतो की 8 जुलै 2024 म्हणजे इलेक्शन, महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही विधानसभाच्या इलेक्शन होत्यात त्यावेळेस खूप गाजावाजा करून त्या योजनेची जाहिराती त्यावेळेच्या किंवा आताच्या सरकारने केली होती की आता मुलींना 100% शुल्क माफ, 100% परीक्षा शुल्क माफ, आता मुलींचं इथून पुढं सर्व शिक्षण मोफत होणार वगैरे वगैरे. आणि त्याच्या खूप मोठ्या चर्चा प्रसारमाध्यमामध्ये होत होत्या, सोशल मीडियावर होत होत्या. पालकही आता म्हटले की बाबा आता आपल्या विद्यार्थिनींना आता काही 1 रुपयाची गरज नाही आहे शिक्षणासाठी. अशा सगळ्या गोष्टी घडत असताना ज्यावेळेस वास्तव समोर आलं तर आपल्यालाही आपल्या माध्यमातून मला सांगायला म्हणजे खेद वाटेल की ज्यावेळेस आपण म्हणजे बघा की पदव्युत्तर किंवा पदवी याचं शिक्षण घेणारे साधारणतः आपल्या एकूण महाराष्ट्र शासनाच्या लोकसंख्येच्या साधारण 25 ते 30 लाख विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतात. आणि त्याच्यात आपण 50% जरी विद्यार्थिनी धरल्या तर त्या विद्यार्थिनीची परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क ही माफ होणं गरजेचं असते. परंतु ज्यावेळेस मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असता तर आपल्याला धक्का बसेल. फक्त 5720 विद्यार्थिनीचाच डेटा ह्या राज्य सरकारकडे म्हणजेच त्यांच्या हायर आणि टेक्निकल विभागाकडे आला होता. तर हे का झालं, कशामुळे झालं? ज्यावेळेस मी याची माहिती सखोलमध्ये गेल्यानंतर घेतली तेव्हा एक लक्षात आलं की ही जी योजना आहे ही फक्त 543 कोर्सेस जे गव्हर्नमेंटने सांगितलेत त्या कोर्सेससाठीच ही योजना होती. नंबर 2, ह्या योजना प्रथम वर्षालाच विद्यार्थ्यांना घेता येत होती. म्हणजे द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षाला असेल तर त्यांना ही योजनेचा लाभ घेता येत नव्हता. नंबर 3, ह्या योजनेचा बेनिफिट्स प्रथम सुरुवातीला पैसे भरा आणि नंतर तुम्हाला ही होतील 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर रिएम्बर्स होतील अशा स्वरूपाची होती. आणि चौथी गोष्ट अशी होती की तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल आणि जर तुम्ही ती स्कॉलरशिप घेत असाल तर ह्या शिष्यवृत्तीचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. अशा काही त्या ज्या जास्त अटी असल्यामुळे त्याचबरोबर एक महत्त्वाची अट त्यांची अशी होती की तुम्ही जर पारंपरिक कोर्सेस करत असाल, BA असाल, BCom असेल, BSc असेल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही. साधारणतः पारंपरिक कोर्स करणारे विद्यार्थी राज्यामध्ये 15 ते 18 लाख आहेत. त्यातले आपण 50% मुली धरल्या तर 8 ते 10 विद्यार्थिनीलाही याचा खूप मोठा फटका अजूनही बसत आहे. म्हणजे तुम्हाला एक घटना सांगतो मी की ह्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे यांच्याकडे आमचे एक शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं आणि ह्या भेटल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी आम्ही निदर्शनात आणून दिल्या. तर त्यांच्या असं लक्षात आलं की हे बापरे असं कसं काय होतं. तर आमच्याच एक शिष्टमंडळातली एक विद्यार्थिनी होती आणि त्यांना विद्यार्थिनीला विचारलं की तुला एवढी फी किती आहे, तुझं कुठलं कॉलेज आहे तुझं? तर ती म्हटली की मी गरवारे कॉलेजची आहे, पुण्यातलं कर्वे नगरचं आबासाहेब गरवारे कॉलेजची ती विद्यार्थिनी होती. BAच्या पहिल्या वर्षाला होती. तर तिला म्हटली तुझी फी किती येत आहे? तर ते म्हटली की 18,000 रुपये फी आहे. तर म्हटले BAला एवढी फी कशी काय? त्यांनी तात्काळ हायर एज्युकेशनच्या संचालकांना सरांनी फोन लावला आणि तर ते म्हटले की आम्ही ट्युशन फी घेत नाही तर डेव्हलपमेंट फी घेतो.
म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की 100% फी माफ म्हणायची इकडे आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट फीच्या नावाने आहे तीच फी रक्कम करायची. त्याच्यामुळे ह्या फीची जी संख्या आहे ती तेवढीच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये जे नवीन एज्युकेशन पॉलिसी सुरू केली, ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे 100% शुल्क भरले तरच तुम्हाला त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो आणि नाही तर कुठलंही महाविद्यालय त्या विद्यार्थिनीला प्रवेश देत नाहीये. अशा स्वरूपाचं सध्या म्हणजे वातावरण आहे. मी ज्यावेळेस पुण्यात ही संख्या मोठी येते एज्युकेशनसाठी, ज्यावेळेस ह्या मुलांचा ज्यावेळेस डेटा संकलित करतो वेगवेगळ्या उपक्रमासाठी, त्यावेळेस स्पष्टपणे सांगतात की आमची फी एवढी आहे. आणि मी ज्यावेळेस विचारतो की तुम्हाला या फीची माफ झालेली योजना माहीत नाही का, तर मी एक छोटासा मागच्या एक महिन्यापूर्वी त्यांचा सर्वे केला. साधारणतः 200 विद्यार्थिनी होत्या की तुम्हाला ही योजना माहिती आहे का, तर ते 85% विद्यार्थिनी म्हणल्या की ह्या योजना आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही ज्यावेळेस कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जातो त्यावेळेस असं काही आपल्याकडे परिपत्रकच आले नाहीये, आम्हाला माहितीच नाहीये. एखाद्या खूप जास्त जर जागृत नागरिक असेल किंवा सजग युवती असेल तर ती म्हणते की हो तुला मिळेल ही योजना, परंतु तुला ते पैसे सुरुवातीला भरावे लागतील. अशा स्वरूपाचे ॲप्लिकेशनच मुलींची येत नाहीत. विशेषतः ह्या योजनेमध्ये दुसरा एक भाग असा आहे, खाजगी विद्यापीठ आणि अभिमत विद्यापीठ ह्या कोर्सेसला कुठेही फी देत नाही आहेत. त्यामुळे हे विद्यार्थीने साधारणतः राज्यामध्ये आपण पाहिलं तर 3 ते 4 लाख विद्यार्थी हे खाजगी आणि अभिमत विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना ह्या विषयाची मिळत नाही. तिसरी गोष्ट, जे मॅनेजमेंटमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांनाही योजनेचा लाभ मिळत नाही. अशा खूप जटिल अटी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या योजनेसाठी म्हणजे ॲप्लिकेशनच करत नाहीत. आपल्या माध्यमातून प्रशासनाला ही योजना खूप चांगली आहे, गव्हर्नमेंटला एक सांगणे की ह्या योजनेची अंमलबजावणी सुरुवातीला जर झाली आणि त्यांना जे फी जी आहे त्यांना फीसाठी एक वेगळी तुम्ही पावती तयार करा, जेणेकरून तुम्हाला ती 100% फी माफीची पावती दाखवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना फी मागायचीच गरज नाही. 907 कोटी रुपयाचं बजेट असणारी ही योजना जर 5,000च विद्यार्थी असतील, जर त्याच्यावरती फक्त लाखोच रुपये जर खर्च असतील, मग हे पैसे जातात कुठं, मग ही योजना आणलीच कशाला, असंही आमच्यासारख्यांचा म्हणजे प्रश्न पडतो हे काम करत असताना. अगदीच ही योजना जरी म्हटली तरी आपण बघतोय की मुली असतील ह्या जवळजवळ 50% आहेत. आणि एकंदरीत लाडकी बहीण नंतर आपल्या लक्षात येत आहे की सरकार जे आहे ते महिलांकडे किंवा मुलींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघताना आपल्याला दिसतंय. पण असं असताना मुलींचं शिक्षण हे एक अतिशय नाजूक बाब आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण ग्रामीण भागात शाळेतून कॉलेजमध्ये जाण्याची जी फेज असते ती किती अवघड आहे हे मी सांगायची गरज नाही. पण जेव्हा त्या शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, पुढे आणखीन वेगळ्या पद्धतीचं शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा असते, तेव्हा करिअरचे मार्ग मात्र फार त्यांच्यासमोर उपलब्ध नसतात. अशा वेळेला कुलदीप, तू काय सजेस्ट करशील की आत्ता आपण म्हणतोय की योजना, मग शासनाच्या अशा कुठल्या कुठल्या योजना आहेत ज्याच्यामध्ये त्या स्वतः चांगल्या पद्धतीचं शिक्षण करू शकतील? दुसरं, शासनाच्या बाहेर अशी कुठली व्यवस्था आहे की जी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करू शकेल? आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे कुठल्या स्तरावरच्या कुठल्या पद्धतीच्या करिअरला त्यांनी प्रेफरन्स द्यावा असं तू सांगशील? मी मागील एक 8-10 वर्षापासून माझं असं ॲनालिसिस आहे की पुण्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी एज्युकेशनसाठी येतात, मोस्टली त्यांच्या डोक्यामध्ये एकच टार्गेट असतं की पारंपरिक कोर्सेसला प्रवेश घ्यायचा आणि स्पर्धा परीक्षा सायमल्टेनियसली करायची. म्हणजे पुण्यातले जे टॉप 10 कॉलेज आहेत त्यांचे जर आपण थोडक्यात काही विद्यार्थ्यांची जर आपण बोलल्यानंतर अशी माहिती समोर येते की आम्हाला हे जे कोर्स करायचे आहेत ते फक्त नामदारी म्हणून करायचे, डिग्री असं आहे म्हणून का, तर आम्हाला UPSC, MPSC, पोलीस भरती अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या तयारी करायच्या आहेत. आणि ह्या संख्या किती असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 40% विद्यार्थी ज्यावेळेस पुण्यात येतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये हेच असतात. त्यांना विचारतो तुम्ही हे कोर्सेस का करतात, तर ते म्हणतात की आम्हाला करिअरची साधनच माहीत नाहीत. ग्रामीण भागामध्ये एकतर तुम्ही अधिकारी झाला तर सर्वस्व मिळालं, अशा स्वरूपाची त्यांची भावना असते. लाल दिव्याची गाडी हे अजूनही क्रेज आपल्याकडे आहेच ती. हो, निश्चितच आहे. आणि तुम्ही जरी दुसरे त्यांना कोर्सेस सांगितले व्यावसायिक कोर्सेसमध्ये, म्हणजे आता लॉ असेल, MBA असेल किंवा आता 2-2, 4-4 महिन्याचे काही सर्टिफिकेट लँग्वेजचे कोर्सेस आलेले आहेत, तर या कोर्सेसला त्यांच्याकडे बघण्याचा अँगलच आणखी वेगळा आहे. म्हणजे मुळात काय, हे जी मुलं मॅडम पुण्यामध्ये येतात हे फर्स्ट जनरेशन लर्निंगची मुलं आहेत की ज्यांचे आई वडील अशिक्षित आहेत, करिअरबाबत त्यांना खूप मोठी अनास्था आहे आणि ते आसपास रिलेटिव्हमध्ये किंवा गावात पंचक्रोशीमध्ये कुणीतरी अधिकारी झाले आणि ह्यांची क्रेज त्यांच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यामुळे काय होतात की त्यांच्याकडे मार्क जरी चांगले असेल तरी त्यांना प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळे ते परत ह्याच
सगळ्या गुंतागुंती आणि पारंपरिक शिक्षण व्यवस्था त्याच्यामध्येच गुंततात आणि त्याच्यामुळे काय होतात आणि त्यात प्रोत्साहन म्हणून काय झालं, ह्या पुण्यातल्या काही टॉपचे कॉलेज आहेत त्यांनी आता सिव्हिल कोर्सेस सुरू केलेत आणि ते नॉन ग्रँटचे केलेत. साधारणतः म्हणजे माझ्याकडे फूड स्कॉलरशिपला आता काही मुलं आली होती किंवा मुली पण येतात आणि त्यांची फी साधारण 58,000 रुपये, म्हणजे एक नामांकित कॉलेज आहे पुण्यातलं, ते 58,000 रुपये घेते 3 वर्ष काही. ते तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचाच अभ्यास आम्ही इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार. एवढ्या मोठ्या रकमा घेऊन हे मुलांना सांगतात की आम्ही हे करतो ते करतो, पण ॲक्च्युली हे जे कॉलेजेस आहेत हे सगळे कॉलेज हे 100% कमर्शियल झालेले आहेत. म्हणजे एकीकडे गव्हर्नमेंट सांगतं की तुम्हाला आम्ही ही योजना देऊ ती योजना देऊ, पण प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना कुठलीही योजना मिळत नाही हे तरी आम्हाला दिसतंय अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये. पण ही सगळी व्यवस्था बघता आपल्याला एकंदरीत शिक्षणातली अनास्था आपल्याला दिसून येते. पण जे फर्स्ट लर्नर आपण ज्यांना म्हणतोय की जे कुठे ग्रॅज्युएशन करू बघतायत किंवा ज्यांचे आई वडील अगदी मजुरी कामगार करतायत, निश्चित आपल्या मुलानं शिकावं आणि मोठं व्हावं हे प्रत्येकाला वाटतं. पण शिक्षण नक्की घ्यायचं कसं किंवा शिक्षण कशाचं घ्यायचं हेही खूप मोठे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कुलदीप, तू या सगळ्या व्यवस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तू नक्की काय सांगशील की एक तर पारंपरिक कोर्सेस निवडताना आणि कॉलेजेस निवडताना कुठल्या पद्धतीची खबरदारी घेतली पाहिजे आणि याची निवड नक्की कशी केली पाहिजे, याचे निकष कसे लावले पाहिजे? मी एकदम साध्या भाषेत सांगतो की आत्ता बघा सुरुवातीला बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सारथी संस्था, समाज कल्याण विभाग, बहुजन कल्याण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि अल्पसंख्याक विभाग यामार्फत 75 विद्यार्थी परदेशात फुल फंडिंग स्कॉलरशिपवर जातात. साधारण यांची संख्या जर पाहिली ना 550 विद्यार्थी, आणि अर्ज जर किती येत असेल त्या विभागाने तर 150-200 इतके कमी अर्ज येतात. कारण का ह्या विद्यार्थ्यांना ह्या परदेशी जाणाऱ्या योजनाच माहीत नाहीत. आत्ताही विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन सुरू आहेत, 2-2, 3-3 वेळा त्या ॲप्लिकेशनमध्ये मुदतवाढ करतात, तरीही विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी ह्या योजनाच माहीत नसतात. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो विद्यार्थी खुला प्रवर्गातला असेल तर त्यांनी सारथीला ॲप्लिकेशन करा, जो ओबीसी घटकातला असेल तर त्यांनी बहुजन कल्याण विभाग म्हणजेच ओबीसी विभागाला अप्लाय करा, जो विद्यार्थी एससी कॅटेगरीतील असेल तर त्यांनी समाज कल्याणला करा, जो ओपन असेल म्हणजे जो एससी एसटी ओबीसी आणि कुणबी मराठ्याच्या व्यतिरिक्त असेल त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला तुम्ही अप्लाय करा. नुसत्या परदेशी शिष्यवृत्ती नाही तर यांच्या मार्फत देशांतर्गत शिष्यवृत्ती पण आहेत, ज्यांना IIT IIM सारख्या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा आहे. 200 असे अभ्यासक्रम आहेत की ज्यांना तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार ते विभाग म्हणजे फॉर एक्झाम्पल सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, अमृत असेल हे संस्था घेतात. आणि आपण काय करतो, पारंपरिक कोर्सेस घेतो, आपल्याला ह्या योजना माहीत नसतात, त्यामुळे आपल्याला आपली जायची इच्छा असती पण प्रॉपर गाईडच नसतं, त्यामुळे आपण ह्या कोर्सेसला जात नसतं. अत्यंत साधी प्रोसेस आहे. त्यांना जर तुम्हाला परदेशात कोणाला जायचं असेल तर तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे मार्क लागतात, तुम्हाला IELTS किंवा TOEFL सारख्या पूर्व परीक्षा पास होणं गरजेचं असतं, तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतात, तुम्हाला त्या विद्यापीठात ज्या जायचे त्यांचे QS रँकिंग 200च्या आतमध्ये असणं गरजेचं असतं, तुम्हाला त्या विद्यापीठात का जावं यासाठी तुमचा एक छोटासा SOP पण ते बनवून घेतात. तुमचे 1-2 महिन्यानंतर ॲप्लिकेशन नंतर तुमचे ही येतात, ऑफर लेटर येते. तुम्हाला ऑफर लेटर अनकंडिशनल असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देईल की मागच्या 1-2 वर्षापासून मी हे जे काम करत असताना परदेशात जाण्याची माझी इच्छा होती आणि हे जे काम आहे ते आणखी व्यापक व्हावं, ग्लोबल व्हावं म्हणून मला ब्रिस्टॉल विद्यापीठाची म्हणजे महाराष्ट्र सरकारचीच मला ही योजना जी आहे त्याच्यामध्ये माझी नियुक्ती ही करण्यात आली, म्हणजे निवड करण्यात आली आणि मला आता फुल फंडिंग म्हणजे साधारण मला राहणं खाणं आणि कॉलेजची फी धरून 70 लाख रुपयाची ती स्कॉलरशिप मला मिळते आणि मी नुकताच ह्या सप्टेंबरच्या इनटेक करतोय. तर असं आपणही स्कॉलरशिप मिळू शकता, आपणही जाऊ शकता. मी आपल्यासारखाच कधी काळी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी होतो, त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी अवघड नाही आहे आणि याच्यात करिअर करावं आणि त्याच्यात करावं असं जो आपण न्यूनगंड मनामध्ये बाळगतो त्यामुळे काय होतं की आपल्याला योजना माहीत होत नाहीत आणि ह्या पारंपरिक कोर्सेस आणि स्पर्धा परीक्षेमुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती होत नाहीत. आपण जर सभोवताली पाहिलं तर अनेक योजना गव्हर्नमेंटच्या आहेत, म्हणजे सारथी बार्टी महाज्योतीच्या स्किलच्याही सुद्धा काही योजना आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे कोर्सेस करायचे आहेत, 1 वर्षाचे कोर्सेस करायचे आहेत, त्याहीच कोर्सेस आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपण जॉब मिळू शकता, प्लेसमेंट आणि ट्रेनिंगसुद्धा आपली होऊ शकते. फक्त तुमची दृष्टी व्यापक पाहिजे आणि करण्याची इच्छाशक्ती पाहिजे की त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या जातात. आता ऑनलाईनलाही त्या उपलब्ध आहेत. आपण बघतोय की ज्या संस्थांची आपण आत्ता नावं घेतलेली, महाज्योती असेल, बार्टी असेल, सारथी असेल, पण एकंदरीत ह्या संस्था ज्या आहेत त्या शासकीय जरी नसल्या तरी त्या प्रशासकीय व्यवस्थेमधल्याच कुठली तरी एक ती व्यवस्था आहे
ही व्यवस्था कुठेतरी टणक असते, कणखोर असते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि ती लवचिक होत नाही. मुलं बघूनही ती लवचिक होत नाही. बऱ्याचदा ग्रामीण भागातून आल्यानंतर त्या मुलांना प्रश्न पडतो की अरे मग मी यायला जाऊ शकतो का, किंवा मी हे करू शकते का, किंवा हे करायचं असेल तर मी काय करायचं, अशी छोटी छोटी कदाचित ते प्रश्न असतील. बऱ्याचदा ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईनची जी प्रोसेस असते त्याला घाबरतात. हे डॉक्युमेंट मी सबमिट केले तर या डॉक्युमेंटचं नक्की काय होणार आहे हे त्यांना माहिती नसतं. अशा वेळेला अशा मुलांनी नक्की कुठं जावं, काय पद्धतीची किंवा कुणाची मदत घ्यावी? आम्ही नुकतंच जे पुण्यामध्ये ग्रामीण भागातली विद्यार्थी येतात ना, त्यावेळेस आम्ही त्यांना सुरुवातीला ह्या कोर्सेसचे अवेअरनेस करतो. म्हणजे जर पुण्यात तुम्ही आलात तर गव्हर्नमेंटचे हॉस्टेल कोणते आहेत, खाजगी हॉस्टेल कुठले आहेत, त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कॉलरशिप मिळाल्या जातात, त्यासाठी तुम्ही कसं ॲप्लिकेशन करायचं आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही ईमेल ड्राफ्टसुद्धा कसा करायचा आहे एखाद्या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, आणि त्यासाठी तुम्ही त्यांना कसं ॲप्रोच व्हायचे, डॉक्युमेंटेशन कसं करावं, कशी माहिती घ्यावी, इथपासून आम्ही त्यांना आमच्या सोशल मीडियातून व्यक्तिगत आमची काही टीम त्याच्यामध्ये काम करते की जेणेकरून ह्या तुम्हाला योजना, म्हणजे एक गव्हर्नमेंटची समान संधी केंद्र नावाची एक योजना आहे की जे प्रत्येक कॅम्पसमध्ये आहे. पण ॲक्च्युली ते बऱ्याच वेळा काय होतात, महत्त्वाचे कॉलेज सोडले तर इतर ग्रामीण भागातले किंवा जिल्हास्तरीय कॉलेज त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. तर आम्ही प्रशासनाला सांगतो की समान संधी केंद्र योजना नेमकी काय आहे, तर ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये विनामोबदला ॲप्लिकेशन फॉर्म भरले जातील. कारण का खाजगी नेट कॅफेवर त्याची संख्या किंवा त्याची फी पण खूप मोठी असते, त्यामुळं कुठलाच विद्यार्थी तो खर्च पेलवू शकत नाही. म्हणून तिथं त्यांना एक स्थानिक नोडल अधिकारी दिलेला असतो, ते प्राचार्य असतात तिथे किंवा तिथे संबंधित प्राध्यापक असतात जेणेकरून विद्यार्थी सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन भरून त्यांना दिल्या जातील, त्यांना त्याची माहिती दिली जाईल. त्यांना कौशल्य विकास योजनेची, त्यांना स्पर्धा परीक्षेची, त्यांना व्यवसायाच्या रिलेटेड या सगळ्या योजना दिल्या जातील. परंतु काय होतं, ह्या योजना किंवा हे जे उपक्रम आहेत ते बरेचसे महाविद्यालय घेत नाहीत, फक्त नामदारीच घेतात. ज्यावेळेस याच्यावरती माध्यमात चर्चा होते त्यावेळेस ती नोटीस लावतात आणि असं काय आमच्या कॉलेजमध्ये होतं अशी माहिती देतात. त्यामुळे आम्ही संस्था म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न ह्या सगळ्या माध्यमातून करतो. कारण का ही अत्यंत बेसिक गरज आहे की ज्यावेळेस विद्यार्थी पुण्यात येतात किंवा कुठल्याही शहरात जातात एज्युकेशनसाठी, तर त्यांना ह्या अडचणी खूप गंभीर प्रमाणामध्ये पुढे येतात. आणि याच्यामुळेच काय होतात, ते करिअर ज्या करायचे त्या ठिकाणी न जाता वेगळेच काहीतरी गोष्टी करतात आणि मग उमेदीचे त्यांचे 2-2, 4-4, 5-5 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये घालवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्य येतं आणि खूप मोठ्या आता अशी एक समस्या आहे की अनेक विद्यार्थ्यांमध्ये मेंटल काउन्सिलिंगची सुद्धा खूप गरज आहे असंही या ठिकाणी मला जाणवतं. अगदीच स्ट्रेसचं प्रमाण जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच वाढणार आहे. कारण आपण जो कोर्स करतोय त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागणार आहे का, किंवा आपण केलेल्या कोर्सने आपलं अर्थार्जन होणार आहे का, हा खूप मोठा प्रश्न आता तरुणांसमोर उभा आहे. आणि आपण बघतोय की अनेक नोकऱ्यांवर गदा पण आलेली आहे. कुलदीप, तू नक्की या प्रश्नाकडे कसं जाशील? कारण BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल, यांना आपण पारंपरिक कोर्सेस म्हणतो आहोत, पण याच्या पलीकडे जाऊन कुठल्या प्रकारचे असे कोर्सेस अवेलेबल आहे जे कोर्सेस मुलं करू शकतील आणि त्यांचं अर्थार्जन जे आहे ते सुरू होऊ शकेल? मला सांगायला ही वाटेल की नवीन एज्युकेशन पॉलिसी राज्य सरकारने सुरू केलेली आहे. त्याला आता 1-2 वर्ष सुरू झाले. ते अत्यंतही त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचे असं झाले की कोर्सेस खूप आहेत. आणि म्हणजे विद्यार्थ्यांना आता जर आपण कल पाहिला विद्यार्थ्यांचा, तर BBA, BCA, BCS, डेटा सायन्स ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओढा खूप येतो. कारण का डिग्रीनंतर तुम्हाला इमिडिएटली जॉब मिळतील आणि हे कोर्सेस चांगले आहेत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांनी इमिडिएट ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला ॲप्लिकेशन केल्यानंतर जॉबही मिळू शकतात. परंतु ह्याच्यामध्ये अशा अडचण नाही की सगळेच विद्यार्थी एका साईडला जर गेले तर त्याचं आपल्याला माहिती आहे की पूर्वी D.Ed. B.Edचे खूप मोठी लाट होते आणि खूप विद्यार्थी D.Ed. B.Ed केल्यानंतर त्यांचे अनास्था काय झाले आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. त्यानंतर इंजिनियर, मेडिकल आणि लॉची संख्या, अर्थात अर्थशास्त्राचा जो मागणी आणि पुरवठा यांचा इम्बॅलन्स झाला की तुमचं सगळं GDP गणणार आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या तीच थिअरी जी आहे ती इथे पण लागू होते ऑफकोर्स. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आपलं जे पोटेन्शियल आहे ना ते ओळखून त्या कोर्समध्ये खूप जाणं गरजेचं आहे. कारण काय, बहुतांश वेळा विद्यार्थी मास्टर डिग्री जरी केली तर मला अनेक विद्यार्थी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते म्हणतात की नाही मला नेट सेट पण करायची, PhD करायची, जमलं तर स्पर्धा परीक्षा, अशा गोंधळलेल्या अवस्थेत मुलं येतात. आणि त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्यांचा फोकस नाही आहे.
आणि काय होतात ते एकदम इमोशनली येतात की सर मला म्हणजे ग्रामीण भागात नलं मला असं वाटतं परिस्थितीचं किंवा गरिबीचं आता भांडवल न करता तुम्हाला आता स्वतः म्हणजे ही करावं लागणार आहे, बिल्ड करावं लागणार आहे. आणि हे मुलं दुर्दैवाने काय होतात की काही वाचतही नाहीत, त्याच्यामुळे त्यांना करिअर बाबतीमध्ये अनास्था असतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं काही म्हणजे फिक्स झालं की अधिकारी झालं तरच आपण सर्वस्वच झालो, अन्यथा आपण किंवा सगळे प्रश्न अधिकारी झाल्याने सुटतात. हां, अशी त्यांची एक मेंटॅलिटी खूप झाली. आणि ही संख्या सर्वात जास्त जर कुठून येत असेल या सगळ्या विद्यार्थ्यांची की करिअर बाबतीमध्ये आणसतात, हे मला विदर्भ आणि मराठवाड्यातली संख्या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पुण्यात दिसती, जेणेकरून त्यांना काय करावं. बाकीही महाराष्ट्रातल्या अनेक भागात आहेत, पण ते बऱ्यापैकी स्टेबल असतात, त्यांना इमिडिएट डिग्री झाल्यानंतर जॉबची जरी गरज असते. पण हे मुलं PhD पर्यंत जायचा प्रयत्न करतात आणि ते परत नैराश्याच्या गर्दी जातात. आपण पाहिलं असेल प्राध्यापक भरतींची काय अवस्था आहे आणि बाकीच्या गोष्टींमुळे त्यांना इमिडिएट जॉब करावी अशी मानसिकता तयार होत नाही. नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे आता सिस्टीम आपली बऱ्यापैकी थोडी अस्थिर आहे. त्यांना बी आणखी माहीत नाही की ह्या कोर्समध्ये त्यांना काही संधी आहेत का नाही आहेत का. पण मला असं वाटतं या विद्यार्थ्यांनी 3च वर्षानंतर गव्हर्नमेंटनी 4 वर्षाचा आता इंटिग्रेट 1 वर्षाचा कोर्स केला आहे की तुम्हाला इमिडिएटली तो जॉब मिळेल. मला होप्स आहेत की हे 4 वर्षाचे जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना डिग्री बाहेर पडल्या जॉब मिळतील असं आपण अज्युम करूया किंवा अशी आशा धरूया. पण एकंदरीतच आपल्या लक्षात येतं आहे की MPSC किंवा अधिकारी बनण्यासाठी अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये अगदी पूर यावा अशा पद्धतीनं येताना दिसतात. कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स घेतात. आपण बघतोय की रस्त्यांवर गर्दी होण्याचं मेजर प्रमाण जे आहे ते MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे. इतकी वर्ष त्या शिक्षण क्षेत्रामध्ये राहिल्यानंतर तुला स्वतःला असं काय वाटतं की याच्यामधल्या किती टक्के मुलं जी आहेत ती खरंच MPSC पास होतात किंवा कुठली मुलं बेसिकली मुलं असतील मुली असतील हे अधिकारी बनतात, MPSC असेल UPSC परीक्षा असेल ती क्रॅक करतात? याचं सक्सेस रेशो सगळ्यांनाच माहिती आहे. ॲप्लिकेशन साधारण आपण कमीत कमी एक 10 लाखाच्या आसपास धरू. दरवर्षी MPSCची कंबाईन असेल, ST असेल, PSI असेल किंवा असिस्टंट असेल, या सगळ्या परीक्षा जर आपण पाहिल्या तर राज्यातली मी आकडेवारी सांगतो की 10 लाखाच्या आसपास कमीत कमी विद्यार्थी ॲप्लिकेशन करतात. आणि इंटरव्ह्यूचा त्याचा जो रेशो असतो तो 13% असतो, एका जागेसाठी 13. तर आपण जागा जर आपण पाहिलं तर शेकडो फक्त जागा निघतात, 100, 200, 300. कधीही जागा 500 आणि 1000च्या आसपास निघालेल्या आजपर्यंत मागच्या मला 10 वर्षात दिसल्या नाहीत. याच्यातून काय होतं, अनेक विद्यार्थी त्या परीक्षेच्या मध्ये इतके गुंतलेले असतात की ती एक माझी जागा आहे, म्हणजे हजारो लाखो मुलांचा अपेक्षा असते आणि क्लासवालेही त्याच पद्धतीने त्यांना एक्सप्लेन करतात की बरं तू ह्या जागेसाठी पात्र आहेस. ओव्हर मोटिवेशन हा पण खरं तर एक खूप मोठा प्रॉब्लेम खूप मोठ्या संख्येने. आणि त्याच्यामध्ये काय झालं, ह्या ज्या संस्था मी मग नावं घेतली की सारथी, बाराटी, माझी होती, यांचा एकूण बजेटच्या 30% बजेट हे त्यांच्या कोचिंगवरती खर्च होतं. त्यांना स्टायपंड देणे, वर्षभर ठेवणे त्यांना. त्यामुळे काय होतात, हे मुलांना तिथं एक जगण्याचं एक साधन मिळतं त्यांना. आणि त्याच्यामुळे ते काय होतात की मग इथे नाही म्हणलं तरी 4-4, 5-5 वर्षापासून पुण्यासारख्या शहरामध्ये राहतात. आणि ते राहिल्यानंतर त्यांना मग जी त्यांनी डिग्री केली त्यातले त्यांना काही नॉलेज येत नाही. त्यांना परतीचे दोर कापलेले असतात आणि गावाकडे मोठ्या स्वरूपात त्यांनी सांगितलं असतं की नाही मी अधिकारी होतो. ह्याच्यात मला एक भाग असा दिसतो की सक्सेस झालेले अधिकारी जे आहेत, आता त्याचा जरी फॅन फॉलोअर्स कमी झालात पण नुकतंच आपला एक मोठा अधिकारी आपण अनुभवलेला आहे की त्याच्या इतके सोशल मीडियावर म्हणजे ट्रेंडिंगला होतं, म्हणजे बिरुदेव सारखा. म्हणजे त्याची जी हिस्ट्री आपली होती ती कुणी पाहिलीच नव्हती. ज्यावेळी समोर आली त्यावेळी प्रत्येकाला धक्का बसला. तो COPचा विद्यार्थी आहे, तो दिल्लीला त्याने क्लास केली, त्याची खूप मोठे मार्क होते. मुलं आपली जी ॲबिलिटी आहे ती स्वतः न पाहता इतरांच्या मध्ये पाहतात. ऍक्च्युली ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी तो गावाकडे गेलेला होता. त्याने अनेकदा माध्यमांना खर्च ओरडून पण सांगितलं होतं की मी स्वतः क्लासेस करतो आणि बाकी सगळ्या गोष्टी मी पुण्यामध्ये त्याच्यासाठी वास्तव्य केलं, दिल्लीला होता तो. बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या होत्या खरं तर. पण माध्यमांमध्ये येताना मात्र तो गरीब घरातला कसा आहे किंवा काय अशा पद्धतीनं ते चित्रीकरण त्याचं झालेलं होतं. आणि ही क्रेज ग्रामीण भागात कुठे जाते. आणि त्याच्यात काय होतं, पालक पण ते ग्रामीण भागात असतात आणि अज्ञानी असतात काही प्रमाणात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही बा तुला केलं तर अधिकारीच होईल, तुझा लागेल ती मदत तुला करतो, काही अडचण आली तर मी आहे. म्हणून पालक पण त्यांना कधी कधी मोटिवेट करतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ते आपण म्हणू की गाव पातळीवरती ईर्ष्येवरती एखाद्याला नाही हे झालं म्हणणं तू पण होऊ शकतोस. आणि मुलं आपली क्षमता बघत नाही, त्याच्यामुळे ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात येते. आणि 4-4, 5-5 वर्ष राहिल्यामुळं आणि त्या सक्सेस रेशो आपण जे असं म्हटलात की 2%, 5% राहतो.
आणि हे पण कुठले विद्यार्थी असतो ह्यांचा वयोगट जर आपण पाहिला, वयोगट कोणी पाहत नाही सक्सेस मुलांचा, पण अबोव 30+ मुलं असतात, हे मुलीसुद्धा 30+ असतात. म्हणजे मी 30च्या नंतरच असतात. कुठलाही विद्यार्थी फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा जो 21व्या-22व्या वर्षी अधिकारी झालाय त्याची संख्या खूप कमी असते, पण मुलं ते पाहत नाही. ते काय म्हणतात नाही माझी एक जागा त्याच्यामध्ये आहे आणि मी होऊ शकेल. आपण हा जर रेशो काढला तर 30च्या पुढे जाणलेल्या व्यक्तींचाच इंटरव्ह्यूमध्ये पण सिलेक्शन होतं. हा 21 ते 30 पर्यंत हे विद्यार्थी सिलेक्ट झालेल्याची संख्या त्यातही 5 आणि 10% आहे. 90% विद्यार्थी 30, कारण का त्यांना कॅपेबल अधिकारी पण लागतात त्या पोझिशनला, पण ते मुलं इतकं त्याचा मायक्रो करत नाहीत. वैचारिक परिपक्वता तुम्हाला यायला लागते. हे खरंच MPSC UPSC याचं गणित जे आहे ते क्रॅक करणं खरंच अवघड आहे का, तर अजिबात नाहीये. पण इम्पॉसिबल तर नाहीये, पण ज्या पद्धतीनं किंवा ज्या संख्येनं विद्यार्थी येतात आणि स्वतःची परिस्थिती याच्यावर मात करून आपण हे करू शकतो असं ओव्हर मोटिवेशन घेऊन येतात आणि अल्टिमेटली ते लँड कुठे होतात तर नो मॅन्स लँडवर होतात. असं अनेकदा खरं तर पुण्यामध्ये बघण्यात आलेलं आहे. पण कुलदीप, तू ज्या पद्धतीनं मुलांना गाईड करता आहात तुम्ही आणि तुमची संस्था, तुमची पूर्ण टीम, यामध्ये तुम्हाला अनुभव नक्की कसा येतो की ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली असतील किंवा मुलं असतील हे नक्की काउन्सिलिंग नंतर कुठल्या पद्धतीचे कोर्सेस निवडतात आणि मग त्यांना त्या पद्धतीचं अर्थार्जन करता येतं का? हो, हे विद्यार्थी ज्यावेळेस पुण्यात येतात ना त्यावेळेस आम्ही बेसिकली त्यांचे IQ टेस्ट घेण्याचा आता यावर्षीपासूनच प्रयत्न करतो. कारण काय मोस्टली हे जे कोर्सेसला ज्यावेळेस येतात ना आमच्या लगेच लक्षात बसतं की यांना पॅरलल ही स्पर्धा परीक्षा करायची. तर आम्ही त्यांची मध्यंतरी एक टेस्ट घेतली. म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ना हे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा इतके ही राहतात, दुर्लक्षित राहतात ना. ही ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो तुम्ही पुण्यात आल्यानंतर कधी हेल्थ चेकअप केली आहे का, तर ते स्पष्ट म्हणतात की आम्ही कधीच हेल्थ चेकअप केली नाही. म्हणजे आम्ही नुकताच एक सर्वे केला होता त्याच्यामुळे 43% विद्यार्थिनीमध्ये ॲनिमियाचे प्रमाण आहे. म्हणजे आपल्याला ही मी काय मेळघाटची किंवा विदर्भातल्या एखाद्या दुर्गम भागाची आकडेवारी सांगत नाहीत की ह्या मुली पुण्यात येत आहेत आणि त्यांना फक्त ॲनिमिया म्हणजे जवळजवळ कुपोषण. हो, कुपोषितच ह्या मुली असतात. कारण का तर त्या एक वेळचं जेवण करतात, एक वेळचं स्नॅक्स खातात आणि काय करतात एक टिफिन त्या दोघी शेअर करतात. त्यामुळे काय होतं की ह्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात, पर्यायाने आरोग्याकडे दुर्लक्षित होतात. म्हणजे त्यावेळेस आम्ही सर्वे केला तर अनेक तज्ज्ञांचं आणि डॉक्टर असं मत आलं की अबोव 40 नंतर ह्यांना वेगवेगळे प्रकारचे आजारसुद्धा होऊ शकतात. म्हणजे ह्या आरोग्याचा म्हणजे इम्पॅक्ट ह्यांच्या शिक्षणावर होतो, ह्यांच्या शरीरावरती होतो आणि यांच्या मानसिक गोष्टीवरती सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी स्टेबल नसतात, डिप्रेशनमध्ये सतत जाणवतात. ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांचं अशा मनामध्ये खूनबाट करून ते तिथून आलेले असतात गावाकडून की नाही मला अधिकारीच व्हायचं आहे आणि मला मी दुसरं काही कोर्सेस करणार नाही. आणि ती सबशेल म्हणजे BA हाच कोर्सेस घेतात, इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, आणि ह्या कोर्सेसमुळे त्यांना करिअर कुठेच नसतं. परंतु त्यांना आम्ही सांगतो किंवा ह्याच्याबरोबर तुम्ही पार्ट टाईम कुठे जॉब करताय का, त्यासाठी आपली संस्था त्यांना पार्ट टाईम एखाद्या चांगल्या ऑर्गनायझेशनशी कनेक्ट करून देते. म्हणजे MKL सारख्या संस्थेबरोबर आम्ही BBA BCA आणि BCA सारखे कोर्सेस पण टाईप करून करतो किंवा तुम्ही तिथे जावा, कनेक्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला ते इमिडिएटली जॉब पण मिळतील. तसंच आम्ही जे मुलं MSc फार्मसी आणि BSc झाले आहेत त्यांना प्लेसमेंट आणि ट्रेनिंग पण करतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना इमिडिएटली जॉबला मिळायला पाहिजे. असे जे छोटे छोटे कोर्सेस आहेत ते 6 महिन्याचे आहेत, वर्षभराचे आहेत, जेणेकरून विद्यार्थी डिग्री होऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना इमिडिएटली जॉब मिळतील. अशा स्वरूपाचं ही संस्था आम्ही गेली 1-2-4 वर्षापासून ह्याच्यामध्ये सुद्धा आलो. कारण काय नुसते माहिती देणे, नुसते अवेअरनेस करणे याच्यावरही न थांबता ह्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे. कारण का ही मुलं पोटेन्शियल असणारे आहेत, करण्याची इच्छाशक्ती आहे, परंतु त्यांना गाईड मिळत नाही आणि गाईड न मिळाल्यामुळे मग ते वेगवेगळ्या ठिकाणी भरकटले जातात, जेणेकरून त्यांना तिथं स्टँड करायचं, त्यांच्या पायावर उभा करण्याचं काम आम्ही करत आहोत. अगदीच. खरं तर आपण जेव्हा शिक्षण घेतो आणि खास करून उच्च शिक्षण घेतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ही सगळी वर्ष जी असतात ती आपली उमेदीची असतात. आणि खास करून मुलींसाठी त्यांना तर सांगितलेलं असतं की 2 वर्षात तुमचं काही झालं तर ठीक आहे, नाही तर घरी आले की लग्न लावून देणं, हे अटळ आहे. आणि हे महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या प्रत्येक गावाखेड्याची ही स्टोरी आहे, हे आपलं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपलं करिअर करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे शैक्षणिक पातळीवर चमकण्यासाठी या मुली ज्या आहेत त्या अधीर असतात असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांना गायडन्स करायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे, किंवा आत्ता ज्या मुली बघतायत आपल्याला, ज्या गावखेड्यामध्ये पाड्यामध्ये आहेत, ज्यांना आपलं फ्युचर ब्राईट असावं आणि ते ब्राईट फ्युचर हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेतून मिळणार आहे अशी ज्यांची धारणा आहे, त्या सगळ्या मुलींना तुम्ही काय सांगाल?
प्रथमतः त्या विद्यार्थिनीने आपण करिअर कशात करणार आहोत हे फोकस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ते 11वी-12वीला असेल किंवा 10वी नंतर ते पुढे येणार आहे. आणि मुळात ह्या विद्यार्थिनी माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी काही पुस्तकं रेफर करून वाचणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी दैनंदिन जे काही न्यूजपेपर असतात, म्हणजे बऱ्याच वेळा मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बोलतो, त्यांनीसुद्धा काही पेपर जे आहे ते रेफर करत नाहीत. आज वाचला नाही, उद्या वाचला, अशा स्वरूपाचे ते कमेंट करतात, परंतु ते वाचतच नाहीत. मुळात जे काही चांगले दर्जेदार माध्यम आहे त्याच्यामध्ये अग्रलेख आहेत. कारण का, जर तुम्ही शनिवार रविवारची जरी पुरवणी वाचली महत्त्वाच्या पेपरची, तरी आपल्याला आकलन होते की समाजात नेमकं काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, आपले प्रश्न काय आहेत, याच्यावरती सुद्धा त्यांना बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. त्यामुळं बहुतांश वेळा विद्यार्थी ग्रॅज्युएशन होईपर्यंत न्यूजपेपर आणि जे पुस्तकं आहेत, बेसिकली महापुरुषांचे असतील किंवा माहिती देणारे पुस्तकं खूप प्रकारचे मार्केटमध्ये आहेत, ते वाचणं खूप गरजेचं आहे. कारण काय झालं, या सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट ते गुगलला आणि ChatGPTला विचारतात आणि त्याच्यामुळे काय होतात, सगळे उत्तर गुगलकडे नसतात, त्यामुळे मात्र नक्की. हो, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना माहिती होत नाही. त्यामुळे त्यांनी जर ह्या गोष्टी जर जाणून घेतल्या तर निश्चित, पूर्वी हे काही प्रकार नव्हता तरीही विद्यार्थी त्या प्रकारे जगत होते किंवा तशा प्रकारे शिक्षण घेत होते. आता सगळी व्यवस्था असेल तरी आपण त्याच मूळ गोष्टीकडे अडकून पडलो किंवा त्याच कोर्सेसला आपण अधिक प्राधान्य देतो. म्हणजे अनेक कोर्सेस असे आहेत की जे आपल्याला माहितीच नाही आहेत. तर त्यासाठी आपण प्रथमतः आपण बेसिक गोष्टी वाचल्या पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि मी जसं म्हटलं की मॅगझिन असेल, त्या विषयाचे ही असतील बुक्स जर रेफर केले, निश्चित तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. अगदीच. आपल्या उमेदीची जी वर्ष असतात किंवा आपल्या उमेदीचा जो काळ असतो तो अतिशय नियोजन पद्धतीनं तो खरं तर त्याची आखणी केली गेली पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. कारण गेलेला काळ हा परत येत नाही. अर्थात तुमचं फेल्युअर हे अनेकदा येऊ शकतं आयुष्यामध्ये, पण ते तुमचं सक्सेस नाही आहे. तर तुमचं सक्सेस येण्यासाठी तुम्हाला अनेकदा फेलही व्हायला लागतं. असं जरी असलं तरी आपलं यश नक्की कशात आहे हे मात्र आपण नीटनेटकी त्याचा विचार केला पाहिजे आणि मगच त्याची आखणी केली पाहिजे. कुलदीपसारखे अनेक जण आहेत जे तुमच्या मदतीसाठी इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा चांगल्या मदतीच्या हातांना तुम्ही नक्की स्वीकार करा आणि मगच तुमच्या शिक्षणाची पुढची जी आहे ती आखणी कराल किंवा आखणी केल्यानंतर त्यामध्ये मदत घ्याल. कुलदीप, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. थँक्यू.